जाफराबाद आगार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उत्सवामध्ये साजरी होते आणि इथले जे कर्मचारी त्यांनी जे इथलं आयोजन केलेलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांनी त्यांच्या भावना काय आहेत आणि त्यांनी या जयंतीच्या निमित्तानं त्यांना काय वाटतं. आगार बनवून या नात्याला आपली काय भावना. आज जो कार्यक्रम ठेवला तो सर्व कर्मचाऱ्यांनी दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो, पण ह्यावर्षी कर्मचाऱ्यांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, इतक्या उत्साहाने जयंतीची तयारी केली. यावर्षी म्हणजे मला 3 वर्ष झाली. या 3 वर्षामध्ये आज पहिल्यांदाच छान उत्स्फूर्त प्रतिसाद कर्मचाऱ्यांनी दाखवला. एवढा मोठा कार्यक्रम केला, नाही तर दरवर्षी छोटा कार्यक्रम होतो. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांचा उत्साह बघून मलाही खूप जास्त उत्साह आला या कार्यक्रमामध्ये आणि मला खूप आनंद झाला या कार्यक्रमामध्ये. माझ्या आगारातर्फे सर्व भीम बांधवांना 14 एप्रिल श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. माझं मत असं आहे की आमच्या ST महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनी जेवढा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद यावेळेस दिला असा प्रत्येक जयंतीच्या वेळेस दिला पाहिजेत आणि याच्यातून आपलं जे एकीकरण आहे हे दाखवलं पाहिजेत असं माझं मत आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारे जयंती या डेपोमध्ये साजरी झालेली नाही आहे, तरी याच्यानंतर अशाच कोणत्याही प्रकारची जयंती जशी शिवाजी महाराज जयंती आणि दत्त जयंती किंवा डॉक्टर बाबासाहेब जयंती हे जे असले ते एकीकरण करून ही सगळ्यांनी साजरी करावी असं मग प्रत्येक बांधवांना निवेदन आहे आणि त्यांचा आभार मी मानतो. या वतीनं ST आगार जाफराबाद या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण जाफराबाद किंवा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जाफराबाद आगारातून आज ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झालेली, त्याच्याबद्दल डिपो मॅनेजर साहेब, TI, ATI सर्व कर्मचारी यांचा मोठा मानाचा हे होता यांना आणि यांनी खूप आम्हाला सहकार्य करून आम्ही जयंती मिळवली. जय भीम. लास्ट होती जाफराबाद आगारामध्ये यांनी फक्त जयंतीच नाही साजरी म्हणजे काय होतं, प्रत्येक कार्यालयामध्ये जयंती साजरी होती, पण यांनी इथं भोजनदानासारखे त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा तर दिलेल्याच आहे आणि आपलं माध्यमाच्या माध्यमातून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक सर्व जगाला जो संदेश दिलेला आहे मानवतेचा, तर सरांनी सांगितल्याप्रमाणे भाषण आपण त्यांचे विचार जर व्यक्त करायला गेलो तर आपल्याला खूप दिवस लागतील. त्याप्रमाणे कुठलाही समाज जेव्हा प्राथमिक अवस्थेत जेव्हा त्याला कायद्याची गरज असते, समजा आपण आदिम काळात जर गेलो तर तेव्हा समाज विखुरलेला आणि त्याला एक नियम किंवा कुठला कायदा नसतो असा समाज एकदम म्हणजे ज्याला कुठलाही कायदा नाही, ज्याला कुठलाही एक पद्धत नाही, समाजात जगण्याची एक रीती असते, त्याच्यासाठी कायदा निर्माण होतो जेणेकरून सर्व समाजाला तो कायदा एकत्र बांधतो. एकत्र यासाठी म्हणतो की समाजात वागताना आपल्या हातून काही अपराध घडू नये, जर घडले तर त्याला कुठली तरी शासन असावं आणि शासन यासाठी असावं की शासन म्हणजे क्रूरता नसते, शासन म्हणजे सुधारणा असते. तर ह्यासाठी कायदा निर्माण होतो. असे प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक विभागामध्ये असे छोटे मोठे सर्व कायदे भारतामध्ये आणि एकूणच जगामध्ये अस्तित्वात आहे. आणि आपल्या भारताचं उदाहरण जर घेतलं तर जे सर्व कायदे अवलंबून आहेत अशी आपल्या भारताची राज्य
अशी महान राज्यघटनाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण जो मी समजा थोडक्यात जे सांगितलंय त्यावरून आपल्याला त्यांचे विचार कळतात की त्यांचा महान विचार त्यामागं काय होता. तर राज्यघटना म्हणजे सर्व कायद्याचं उगमस्थान असतं. सर्व कायदे त्या राज्यघटनेवर अवलंबून असतात. त्यामध्ये प्रशासनाला प्रशासनाला हे मार्गदर्शन ठरल किंवा प्रशासन ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ते पण त्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे. कलम मला असं वाटतं 35 ते 51 मार्गदर्शक तत्वे जे दिले शासनासाठी ते त्यावरूनच कायदे निर्माण केलेले भारताने किंवा संसदेने. आणि जे मानव अधिकार आहे, जे मूलभूत हक्क म्हणतो आपण मानवाचे, तर ते दिलेले 12 ते 35 मध्ये, कलम 12 ते 35 मध्ये. तर हे एकूणच आपली समाजव्यवस्था ज्या गोष्टीवर अवलंबून आहे असा संदेश आणि अशी राज्यघटना निर्माण करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महान कार्य आपल्या समाजासाठी आहे. तर ह्या तर गोष्टी आपण जाणूनच आहोत, परंतु एक नवीन समाज आणि नवीन पिढीला जे मार्गदर्शक करेल त्यांनी थोडासा विचार करून त्यांचे विचार अवलंबनाला पाहिजे. त्यांचे जे विचार आहे आपण ते आत्मसात केले पाहिजे. आणि ते असे नुसते आपण एकमेकाला बोलून किंवा एकमेकांसोबत चर्चा करून आपण ते समजून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ असेल, त्यांच्यावर आधारित काही पुस्तकं असेल ते आपण वाचणे गरजेचं आहे. त्यावर होतं काय की जेव्हा प्राथमिक अवस्थेत जेव्हा समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काळ होता त्याच्यानंतर 10 वर्षांनी त्यांचा जो प्रभाव होता तर त्यांचे विचार जे होते एकदम प्रगल्भ होते, ते पण आपण विसरू शकत नव्हतो. त्याच्यानंतर जसा काळ लोटत गेला तसा त्याला म्हणजे आपण समजा एक कार्यक्रम करण्यापुरतं मर्यादित न ठेवता आपण ते आत्मसात केले पाहिजे. जसं त्यांनी आपल्याला अष्टांग मार्ग सांगितले, पंचशील तत्व सांगितले, त्याच्यानंतर 10 शील सांगितले. हे ते भाषण देण्या अगोदरच मी थोडा आठवण्याचा प्रयत्न करत होतो, ते पण मी वाचलेले. तर ते खूप महान विचार आहे. त्यामध्ये एक अख्खं आयुष्य दडलेले ते आपण जर अवलंबलं आपल्या जीवनामध्ये, मी आता व्यावहारिक बोलतोय, ते आपण जर अवलंबलं तर आपल्याला मला वाटत नाही की कोणाला सुधारण्याची गरज आहे, पोलीस स्टेशनची गरज असेल. ते मार्ग असे आहे की ते आपण त्यापैकी 10% जर आपण समाजामध्ये वागताना आपण जर ते आपण स्वतःमध्ये अवलंबून जर वागलो तर कुठल्याच कायद्याची आणि कुठल्याच याची आपल्याला गरज भासणार नाही. तर असे सर्व विचार माझ्या अगोदर पण सरांनी आणि एकूण सगळ्यांनी मांडलेले, जास्त वेळ घेत नाही, खूप उशीर झालेला आहे. सगळ्यांनी एकदा परत शुभेच्छा देतो आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद देतो सगळ्यांचे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पण कालचा तो जोर नाही बघा, नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही, तुझ्या त्या रानामध्ये राबणारा वीर नाही. बोलक्या जिभेवरी लागला लगाम पुन्हा, भीमा तुझं बाळ रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ रे गुलाम पुन्हा. तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी झाली, तुझ्या त्या चळवळीची राख रांगोळी झाली. सिंहवाणी डरकाळीची बंद आरोळी झाली, सिंहवाणी डरकाळीची बंद आरोळी झाली. कावळे कालचे झाले गेला राम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा, भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा. अशा शब्दाची ताकद बाबासाहेबांच्या विचारामध्ये होती. आणि म्हणून कुठलाही कवी असेल किंवा कुठल्याही व्यक्ती असेल त्या गोष्टींना बाबासाहेबांच्या संविधानानं आमच्या काळे साहेबांनी ज्या शब्दाचा प्रयोग केला ती ताकद या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं अगदी कर्तव्य आहे. सर्वप्रथम सर्व कर्मचारी तसेच जनतेला आज 133व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही राप जाफराबाद आगार येथे सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने, अधिकाऱ्यांच्या मदतीने तसेच आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या मदतीने
आज छोट्या खाणी भीम जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या भीम जयंतीमध्ये आम्ही सर्वप्रथम भीम जयंती साजरी केली, फोटोचं पूजन वगैरे. त्यानंतर आमचे व्याख्याते आले होते, व्याख्याने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर जे आमचे सर्व कर्मचारी तसे आमचे मित्रमंडळ यांच्यासाठी आम्ही भोजनाचा कार्यक्रम आयोजन केला होता. तोही अत्यंत उत्कृष्ट आणि छान झालेला आहे. अशीच जयंती समोरील छत्रपती शिवाजी महाराज, परत दत्त जयंती, या सर्व जयंती आम्ही आमच्या आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा एकोपा आमच्या आगारामध्ये कायम राहो. त्याच प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक आगारामध्ये असा एकोपा यावं. प्रत्येकाने ही जयंती साजरी करणे म्हणजे आपण पहिला आपले कर्तव्यच आहे आणि सर्वांनी हे केलं पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती राहील. आणि आज हा कार्यक्रम एकदम आनंदी आणि उत्साहामध्ये पार पाडलेला आहे. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे, आमच्या मित्रमंडळींचे, अधिकाऱ्यांचे व पाहुणे मंडळींचे आणि विशेषतः म्हणजे आपले पत्रकार बंधूंचे इथं मी आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती राज्य परिवहन, महाराष्ट्र राज्य परिवहन जाफराबाद आगार या ठिकाणी आगार प्रमुख तसेच पोलीस प्रशासन यांच्या आदेशानुसार जाफराबाद आगारामध्ये आम्ही भीम जयंती साजरी केली आहे. त्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे विचार हे सर्व जनतेसमोर, कामगारांचे विचार, कामगारांचे प्रश्न, कामगारांसाठी जे बाबासाहेबांचं योगदान होतं हे सर्व कामगारांना कळावं. कामगारांच्या माहितीसाठी कामगारांचे जे अधिकार आहेत, हे बाबासाहेबांनी जे अधिकार दिलेले आहेत, या अधिकाराचं उलगडन कसं व्हायचं यासाठी आम्ही इतर मान्यवर या ठिकाणी बोलले होते. सर्वजण आले, सर्व मान्यवर आले. पोलीस प्रशासन तसेच आगारातील कर्मचारी तसेच आगारातील अधिकारी यांच्या आदेशानुसार, यांच्या परवानगीनुसार आम्ही भीमजयंती या ठिकाणी साजरी केली आहे. तरी सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि या ठिकाणचा जयंतीचा कार्यक्रम तसेच बाबासाहेबांचे विचार, कर्मचारी, इतर पाहुणे, इतर जे जमलेले होते सर्वांना बाबासाहेबांचे विचार सर्वांना पटवून देण्यात आले आहे. त्यासाठी इतरच विद्वानाशी या ठिकाणी आम्ही बोलले होते. प्रत्येक क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले तसेच उद्योग क्षेत्रातले सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांचे विचार मांडून गेलेले आहेत. तरी बाबासाहेबांचे विचार सर्वांना पटावेत आणि बाबासाहेबांच्या विचाराने कामगारांनी, इतर मानवाने, सर्वांनी बाबासाहेबांचे विचार अनुगत करावे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही भीमजयंती साजरी केली आहे. तरी भीमजयंतीला सर्वच जणांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला आणि भीमजयंती उत्साहात साजरी झाली. अशीच भीमजयंती, शिवजयंती असो, महात्मा फुले जयंती असो, सर्व मानवांची जयंती आम्ही आगारामध्ये आगार प्रमुखांच्या मदतीने किंवा कायदा व सुव्यवस्था राखावी यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जयंती साजरा करत राहू. एवढं बोलून 2 शब्द संपवतो.